राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची बातमी. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 16 तारखेपासून सुरू होणार आहे. नवीन सरकारचं हे पहिलं अधिवेशन असणार आहे. मात्र काँग्रेस पक्षानं अद्यापही गटनेता दिलेला नाहीये. सत्तेमधील आणि महाविकास आघाडीमधील दोन पक्षांनी आपला गटनेता निवडलाय. मात्र अद्यापही गटनेत्याच्या नावावर काँग्रेसमधून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. जुई जाधव या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे. जुई, काँग्रेस पक्षानं अद्यापही आपला गटनेता निवडलेला नाही, इतका विलंब नेमका का लागतोय? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला पराभव सहन करावा लागला. मात्र त्यानंतर आता तिन्ही पक्षांनी खरं तर जोमाने काम करायचं ठरवलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा दोघांनीही आपापल्या आमदारांच्या बैठका घेऊन आपले गटनेते ठरवले. मात्र काँग्रेसच्या आमदारांची बैठक तर पार पडली, मात्र गटनेता पद कोणाला द्यायचा याचा निर्णय सर्वस्वीपणे मल्लिकार्जुन खरगे, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते निवडतील असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांनी अजूनही गटनेता निवडलेला नाही. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि अजूनही गटनेता न निवडल्याने नेमकं कोणाला संधी मिळणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक चर्चा काँग्रेस पक्षात अशी देखील सुरू आहे की विजय वडेट्टीवार, जे माजी विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनाच पुन्हा गटनेतेपदी निवडण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र संपूर्णपणे हा निर्णय मल्लिकार्जुन खरगेंचा आहे. त्यामुळे आता ते कधी वेळात वेळ काढून ह्या काही दिवसांमध्ये गटनेता देत आहेत काँग्रेस पक्षाचा, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. निश्चित, त्यामुळे काँग्रेस हायकमांड आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे आपल्याला पाहायचंय. जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.